अशा तऱ्हेनं खवा आणलाय, डब्यातनं भात आणलाय असा 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 त्यात दूध भात घालून आता हे असा खायचा रानात. हे आल्यात खाऊन हातळून सगळे. ही सगळ्यांनी हाताळली. म्हातारी तर 3 टाईम जेवत्या. 3 टाईम जेवण तिचा सगळा हाया आणि सून तिच्या पलीकडं. असं सगळा ही प्रसार आहे. रानात जेवण खायला काही वेगळंच. अशा तऱ्हेनं भूक लागलेली. आणि कोल्हापूर MIDC एरिया कोल्हापूर असं हे आमचं गाव. अशा तऱ्हेनं आमच्याकडं टोकणं चाललेले आहे काय. आणि टोकणं आहे, माणसं घाई गडबडी करायला लागल्यात. पावसानं जरा उघडीप दिलेली आहे आता. हे या आजीबाई अशा टोकणायला लागल्या त्या इकडं आमच्या सुंब आहे. इकडं चाललेलं आहे सगळं. आज पावसानं उघडीप दिलेली आहे आपल्या, त्यामुळं या अशा पद्धतीनं सगळं टोकणायची बाजू रेंगता येते. रेंगट्यानं आपलं तयार करायचं आहे, त्यामध्ये ते टोकणायचं आहे. एक माळ रान आहे, त्यात अजून टोकणायचं आहे. अशा पद्धतीने सगळा हिरवागार परिसर. आमचं रान पंढरी जायची घाई त्यात आणि आषाढी वारीला जायचं आहे. अशा पद्धतीने सगळा परिसर. इथं आता यामध्ये खड्डा काढलेला, यामध्ये पाणी आहे. आता अशा तऱ्हेनं पाणी असं मस्त सुंदर असं रानफोडे पण तयार करायचं आहे. असा परिसर, असा सुंदर असं वातावरण, मस्तपैकी हिरवंगार सगळं चाललेलं आहे. पावसानं आज उघडीप दिल्यामुळं धंदर चाललेली आहे टोकणायची. टोकण चालू आहे आता टोकणं चालू आहे. टोकणायसाठी आमच्या घरची माणसं आहेत सगळी.
वरणा, भुईमुंग अशा पद्धतीनं हा सगळा टोकणीचा सगळा चाललेला आहे. बेंद्राची खडुगळी मुंग्या का बघा ना खाटशीला तसेच. खायला खडुगळे आणले ते बेंद्राची आणि ते आता खायला सुट्टी झालेली आहे टोकणायला. सुंदर टोकणायला वाटतं. मक्का काय आणि काय वरणा सुंदा काय काय टोकणायला. बायको माझी टोकणारी दमली आता.